आज आपल्या या पदयात्रेमध्ये पदयात्रेचा आजचा आपला 5वा दिवस. या 5व्या दिवशी आज हरिदिन असल्यामुळं सत्संग या निमित्तानं थोडकी मूर्ती सेवा करण्याचा योग मला आलेला आहे. सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तर प्रथम या अभंगातून तुकाराम महाराज भक्तीच्या काय वाट आहे हनुमंतराला विचारतात. अरे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज राहाव्या सुभटा. तुकाराम महाराज म्हणतात बरं हनुमंताला, हे देवा म्हणजे भक्तीच्या काय वाटत तुम्ही आम्हाला सांगा. मग भक्तीच्या वाटा किती आहेत? आता वाचते पाहता इथं कसं आहे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबारची तसे भक्ती मनोनी बोल जरी गंगा वती तरी स्वीकाराल की. आता सगळे बसलेले कसे ब्रह्म महेशाची मूर्ती, महेशाचे ना इथं साक्षात वेदो नारायण आहेत. 3 तर भागवतकार येतील, हरिभक्त संतोष महाराज, दिनेश महाराज, आमचे यायचा काय परिचय नाही, सुनील महाराज, सगळे वेदाच्या मूर्ती आहेत. याच्यापुढे मी काय सांगणार नाही, शामराव सगळं माहिती आहे. पण आज चांगली रोजच्यापेक्षा म्हणजे लावणी मृदंग श्रुती टाळ घुसबटल्याप्रमाणे आवडीने काम व्हायला आपले. तर आपल्याला 20 मिनिटाचाच वेळ आहे. प्रस्तुत महाराजांनी काय सांगितले विचारले, हनुमंताला विचारले, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. हे रामाच्या दूता, हे हनुमंतराय तुम्हाला मी शरण आलोले. कशा करता महाराज शरण गेले? नवे नवे शरण गेल्याचा म्हणजे काय फायदा होतो? नम्र झाला भूता त्याने कोंडली आनंद. जर अनंताला जर कोंडायचं झालं तर काय करायचं? ते अभिमान नुरे कोण आवडली अभिमान नुरे कोड आवडीची पुरे. मग अभिमान जर माणूस जर अभिमान रहित झाला तर तो माणूस शरण जातो. नाही तर माणसाला लाज वाटते, मी ब्राह्मण आहे, मी कसा पाया पडू, मी कसा काय करू, म्हणजे अहमाध्यास जागा होती. म्हणून हे घालण्याकरता तुकाराम महाराज शरण गेली. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये जावे सुपटा. हे मारतऱ्या म्हणजे भक्तीच्या वाटा कोणत्या? मग वाटा किती आहेत महाराज? तर 9 वाट. आता तुम्ही जे कालपासून जे सांगत आले, आता पहिली वाट कोणती? श्रवण. श्रवण झालं काल, तुम्ही 2-3 जे वाट असेल ती वाट सुद्धा आपल्याला पाहिजे. मग आपण जी आता वाट धरलेली ही एक भक्तीची. श्रवणम कीर्तनम यस्य विष्णू स्मरण पादशी, जे काय 9विधा भक्ती. या भगवंताला प्राप्त करण्याकरता 9विधा भक्ती म्हणजे या 9 वाट आहे. जसं युग बदल, एकंदरीत जसा राज्य करता बदलला त्याचे नियम सुद्धा बदले. तसं आता कृत त्रेत द्वापार कली 4 युग. मग 4 युगामध्ये भगवंताची एकंदरीत भगवंताची प्राप्ती करण्याकरता म्हणजे प्रत्येक युगामध्ये साधन अलग अलग, नवीन साधन तर अलग दिलंच दिलं. पण या कलियुगामध्ये स्पष्ट सांगितलं त्यांनी, आता जे यज्ञ याग्ञ कर्म ते होत नाही. उद्याचा उपासाचा मी स्वतःचा सांगतो, रात्री 10 वाजता देतो का? उद्या एकादशी. एकादशीला आता दिवाळीचं स्वरूप आले. लहान करायचे याचे वडे काय, शावकाचे वडे काय, हे काय ते काय ते काय, याची काय एकादशी. एकादशी म्हणजे हे 10 इंद्रिय, 11वं मन. हे असं एकाच देशात म्हणजे एका सरळ देशामध्ये आलं पाहिजे. नाही तर काय मन इकडं तिकडं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. नाम घेण्यात येण्याच्या मध्ये चित्त जरी एकाग्र करायचं म्हणजे 10 इंद्रिय आणि 11वं मन. ह्या असे एक दिशे आले पाहिजे, एका रेषेत आले पाहिजे, तेव्हा ती एकादशी. तसं जर म्हणत एकादशी दशमीला एक टाइम जावं लागतंय, याला निर्ळा करावं लागतं, द्वादशी सूर्योदयाला द्वादशी सोडावं, असा राजा अंबरीशाने नियम केलेला होता. म्हणून भगवंताला विचार, बाबा ह्या भक्तीच्या वाटा आम्हाला तुम्ही सांगा.
मग मुख्य जे एक एक महात्मे होऊन गेले, संत पुरुष होऊन गेले, त्यांनी प्रत्येकाला एक एक वाट दिली. आता हनुमंतराने दाक्षित्व भक्ती केली, रामाची किती केली ही सगळ्याला काही सांगण्याची गरज नाही. तरी तुकोबाराला त्यांनी सांगितलं म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, या कलियुगामध्ये कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, देवी नारायण कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी सांप्रत असणारे कलियुगे. मग या कलियुगामध्ये काय उपास जमत नाही, तापास जमत नाही, योग या ध्यान नाही नाही. माणसाचं मन हे जे 6 वस्तू चंचल सांगितले, मासा हे तसं मन चंचल एका ठिकाणी बसतच नाही. म्हणून कलियुगामध्ये कीर्तन करायचं. आता कीर्तन करायचं म्हणजे काय लागते, टाळकरी, माळकरी, घोळकरी, पटकान हे ते असं लागत आहे. पण मी तर म्हणतो काय नाही, कीर्तन उलट जर वाचलं तर काय होते, नर्तन. मग त्या भगवान कीर्तन तसं टाळ म्हणून त्याला सुद्धा कीर्तन म्हणजे, पण त्याच्यापेक्षा सोपं कीर्तन उलट करायचं. कीर्तन नर्तन. नर्तक म्हणजे काय करायचं, गायनाचे बुडे आपोलिया कीर्तन भक्ती झाली, नामस्मरण. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम चिंतन घ्यायचं. कसं जनाबाई सांगितले, दळिता कांडिता तुझं गायने रे अनंत. नवीन नवीन आत्मारात म्हणले, सर्व भांडताना सुद्धा सर्व कार्य करता हरी बोला. मग या सांप्रदायिक नामसन भक्तीची म्हणजे भक्तीच्या वाटा विचारले तुकोबाराने काय केलं, नामसंकीर्तन साधन पैसे नाम इतकं घेतलं, किती घेतलं. कालच दिनेश महाराजांनी सांगितलं, महाराज संडासला गेले, एक विद्वान त्याच्या भेटीला गेली आणि पाहिलं तर महाराज काय करायले, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय रेणुका माता की जय. जगांना विधा भक्ती सांगितले. मी यांना विधा भक्तीमधून ही तुका म्हणे साधन सुलभ गोबटे, साधा सोपं स्नान करायची गरज नाही. जेवले काय, झोपले काय, उठता बसता सर्व कार्य करता हरी बोला. तसं तुम्ही चालायला वाटायला चालताना भगवंताचं नाम घ्या.
आणि जी आपली वारी आहे ती नामसंकीर्तन एक प्रकारची भक्तीचं जर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सोबत शूर आणि धीर स्वामी कार्या पैसा स्वामीच्या कार्यापैकी किती तत्पर होते ती. आणि आपण एखादं काम करायचं म्हणलं की आपण तत्पर नसतो. कसं असतं आपण तत्पर कशात संसारामध्ये कशी त्यांनी सांगितलं नाही संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची पण आपल्याला परमार्थाची तातडी होती. आपल्याला कशाची सायाशे कैदेशी प्रपंच दिननीसी सायाशे कैदेशी प्रपंच हरिची भक्ती कवन्या गुणे हरिची भक्ती कवन्या गुणे हरिची भक्ती कवन्या गुणे हरी साधू संत होऊन गेलेले वेद शास्त्र सुद्धा सगळ्यांनी ते सांगितलं. काय वेद सुद्धा काय सांगितले पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या तुझ्या सहस्र जिभा देवका बघते बरे जेथे करिता ती गोपाल काला हरिनामे तयाचा गलबला देव भावाचा भुकेला संत मिळाले बदनारी हरी आला तयाच्या लोभा वैकुंठावनी हरी आला पुंडलिकाला गुणी उभा राहिला अजूनी युगानी युगे एका जनार्दनी संत सभा देव का देवरी उभा. समुद्राच्या पाण्याची शाही केली पृथ्वीचा कागद केला तरी भगवंत असाय म्हणून काय सांगता येत नाही. तसं म्हणजे काय असं आपलं ते कलियुगामध्ये करावे कीर्तन तिने नारायण दिले भेटी म्हटल्याप्रमाणे आपण नामस्मरण करीत करीत जे काय आपलं साध्य साधन भाव साधने आपले भगवंता देवीचं दर्शन घेणं मग मी जाताना मुखान भगवंताचं नामस्मरण करणं. आता 20 मिनिटाच्या पुढे टाइम गेलेला आहे. महाराज म्हणतात तुम्ही कशी शूर आणि धीर आणि स्वामी कार्यापाय तत्पर. स्वामीचं कार्य करण्याकरता जसं कितीतरी उदाहरण ज्यावेळेस आई रावण मै रावणाला राम लक्ष्मणाला त्या गुंफेत गेलं तर मंदिरामध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झाले. हनुमंतराय त्याला खांद्यावर घेऊन बाहेर गेले. नवीन नाना संकटातून भक्ताला देवाचं रक्षण केले. हनुमंतराय दासत्व भक्ती निकट पाया महाराज काय म्हणतील म्हणून आता तांबे घेऊन पाहिजे महाराज उठले टाइम झाले त्याला माहिती आता महाराज उठले की तोंडाला पाणी मागते शिष्य गेला झाला फिरायला असं नाही जेवण. शूर आणि धीम स्वामी कार्य साधत तत्पर राहावं लागते. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे रुद्र अंजनीची या तुम्हाला रुद्र म्हणजे हनुमंत कसे का झाले ते अंजनीच्या तपासाठी रुद्र हनुमंतरायाचा अवतार हनुमंतराय म्हणजे सांगतात म्हणजे महादेवाचाच अवतार आहे म्हणले. नवे नवे हे जे काय संत असे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धाराया आले दिनजना. त्या साधू संतांना तुमच्या आमचा म्हणजे उद्धार करण्याचाही साक्षात म्हणजे मी वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलली तुमची साच भाव्य वर्ता. या साधू संत काय देव काही वेगळा नाही. आपल्याला फक्त ती नजर नाही पाणी त्याचा भाग खरं जर काय सांगितलं देव सारावे परते संत पुजावे आरती. तुम्ही देवाची पूजा भली नाही केली तरी चल संतांची पूजा करायला पाहिजे. आता एखादा माणूस जर घरी सवळ्यात बसलाय पूजा करायला आणि एखादा संत महात्मा आला
तर शास्त्र काय सांगतं, उठावा आणि आधी त्या संताची पूजा करावी, त्याला पाणी द्यावं, कब्बर काय चहा पाणी असं, आणि मग हे देवाला स्नान घालायचं. तो मग तसं करतो का, थांब माझी पूजा होती. देव सारावे पडते. अरे आता आपण पूजा करतो, देव कोणी पूजा करत नाही का? मग देव कोणाची पूजा करतोय? हे नारद कुंडले हे सगळे तुकाराम महाराज नामदेव महाराज सावतावळी गोरकुमार ते मूर्ती तिथं असतात. म्हणजे मग सर देव सारावे परते संत पूजावे अर्थे. मग या संतांची म्हणजे पूजा करायला पाहिजे. तुम्ही हनुमंतराय संत होते, शूर आणि धीर स्वामी का तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमार, म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घेतला. आणि भक्तीच्या काय वाट आहे ते त्यांनी मागून घेतले. तुम्ही आणि जी भक्ती करायला भक्तीमध्ये नामस्मरण आपण काय ज्ञानेश्वर माऊली भगवान की जय, हरि ज्ञानेश्वर महाराज की जय, सब संतन की जय जय।